श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये. अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. संपूर्ण अधिक मासामध्ये आपण सर्वजण भगवान विष्णू, भगवान पुरुषोत्तम यांची स्तोत्र मंत्र पठन करणार आहोत आणि यासोबत अधिक मास महात्म्य या पोथीचे पठन श्रवण आपण करणार आहोत. अध्याय पहिला श्रवण करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्रभ्य नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा, एकदंता चतुर्भुजा, फर्शपानी अधोक्षजा, उभवे ध्वजशयासी, ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू, देऊनिया अभयवरू ने परपारू. ग्रंथ हा नमो आदि जननी चराचर ये पासूनी, ते शारदाह हंस्यवाहिनी ग्रंथारंभी नमिली. नमो श्री गुरु रामदास जो सर्वे सर्वस्व उदास, तयाची धरुनिया आकाश ग्रंथ शेवटास जाओ हा. सर्वप्रथम श्री गणपती बाप्पा, सरस्वती माता, श्री पुरुषोत्तम भगवान आणि सर्व देवतांना नमस्कार करून अधिक मास महात्म्याची ही जी कथा आहे ती आपण श्रवण करूया. फार वर्षापूर्वी नैमिषारण्यात जेव्हा श्रेष्ठ ऋषीमुनी एकत्र जमले आणि या विश्वाच्या कल्याणासाठी कोणती व्रत, कोणती धार्मिक कार्य करावी अशी त्यांनी चर्चा केली. शौनक आदी ऋषींनी सूत मुनींना प्रश्न विचारला. जगातील सर्व लोकांची दुःख नाहीशी होण्यासाठी असा एखादा उपाय जर आपल्याला माहित असेल तर मला सांगावा. कोणतं व्रत, कोणती उपासना केल्यानंतर या जगामध्ये या सुख शांती समाधान नांदेल, सर्वत्र शांतता प्रस्थापित होईल. एकदा मुनीये सर्व नैमिषारण्य मागत परब्रह्मारताय हरिद्वार निवासन समग्र ऋषी मिळून सुताप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे. त्याहीवरी दारिद्र्य व्यथा शरीर जडे, रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदान नसे. पै जरी की जे तथाटन व्याधीग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे. पै शौनक ऋषींनी सूत मुनींना विचारलं, मानवाचं कल्याण होण्यासाठी, त्याचा नरजन्म सार्थकी लागण्यासाठी कोणता उपाय करावा, कोणतं व्रत करावं. कारण त्याचा नित्यक्रम नित्य जीवन जगत असताना त्याला नामस्मरण करण्यासाठी वेळही नाही आणि जीवन जगत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, दारिद्र्य, रोग, व्याधी, शारीरिक व्याधी, या अडचणींना तोंड देता नामस्मरण करण्यासाठी, ईश्वराची आराधना करण्यासाठी त्याची एकाग्रताही होत नाही. तीर्थाटन करावं, तीर्थक्षेत्री जावं तर त्याच्या जवळ द्रव्यही नाही आणि मग जीवन जगत असताना नकळत त्याच्याकडून जी पापकर्म घडले असतील त्याच्या यमयातना त्याला ज्या भोगाव्या लागणार आहेत, त्यातून सुटका होण्यासाठी, पापातून मुक्ती होण्यासाठी असा कोणता मार्ग आहे जो आपण मला सांगावा. ऐशी या प्राणीशी कैसेनी करावे परमार्थासी, तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास वे शिष्य सुतपै. त्यावेळी सूत मुनी म्हणाले, हाच प्रश्न माता लक्ष्मीने एकदा माधवाला म्हणजेच भगवान विष्णूंना विचारला होता. श्री लक्ष्मी वाच, देव देव जगन्नाथ भक्ती मुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादे. संशयोत माता लक्ष्मी म्हणाल्या, हे देवेशा, तुम्ही सर्व देवांचे आहात, पालनहार आहात, सर्व प्राणी मात्राचे स्वामी आहात. कृपा करून मला सांगावं, मनुष्य जन्म सार्थकी लावण्यासाठी प्राणी मात्रानं कोणतं कर्म करावं, कोणतं दान करावं, तप कसं करावं, साधना कशी करावी, कवन दान कवन तप, हे कृपा करून या अल्प मज निवेदावे स्वल्प तरुणोपाय. जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा करून बोलतसे वाचा. स्वामी दीन जनाचा केशवराज सैतप्य. माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकून स्वामी म्हणजेच भगवान विष्णू म्हणाले, तथापि कथयंती देवज्ञा शास्त्र केवी मली, चेत संप्राते क्रिया सर्वाहा परित्यजेत. स्नान संध्या देवतार्चन कुळधर्म वर्णाश्रम, जान पर्व काळ न घडे दान,
मग तीर्थाभ्रमण कायसे, शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवताच विधी, अथवा पर्वकाळ कुळ धर्मसंधी, द्रव्याविना सिद्धी केवी होय. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, जीवन जगत असताना मानवाकडून बऱ्याच वेळा धर्मशास्त्राचं अनुकरण होत नाही. याची अनेक कारणे आहेत. बऱ्याच वेळा त्याच्याकडे द्रव्य नसतं, दारिद्र्य असतं, त्याला जीवनामध्ये अनेक अडीअडचणींना सामना करावा लागतो, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या बलहीन झालेला असतो. त्याच्याकडून बऱ्याच वेळा नित्य स्नान संध्या नाही, देवपूजा होत नाही, नामस्मरण नाही, पितृकर्म होत नाही, मुंज किंवा विवाहासारखे जे संस्कार आहेत ते त्याच्या जीवनामध्ये उशिरा होतात. ज्याप्रमाणे आपल्याला शरीरावरती मळ साचतो तसाच हे दोष आहेत. हा दोषरूपी जो मळ जाचतो मानव जन्मातील कर्म करत असताना दोषाच्या मळाच्या संचयानं कालगणनेतील या तिथी आहेत, घटिका आहेत, त्या क्षय पावतात आणि दर 3 वर्षांनी हा मलमास म्हणजेच अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, हा अधिक मास येतो. नक्षत्र आणि मास तिथी हे कवने अर्थ उणे होती, तरी ऐसे या दोषाचे होता भरती, मग ते पावती क्षयाते. म्हणून 3रे वर्षी जाण एक मास अधिक तेने, गुण मग ते होय म्हणून नामाभिधान मलमास जाण बोलिजे. तरी ऐसी या दोषाचे शालन होईल तेची ऐके साधन, मलमासाचे जे अधिष्ठान स्वयं मीच जाणवल्लभे. आणि मग यामुळेच जीवनामध्ये जे दोष लागलेले असतात, या दोषाचं पापाचं क्षालन होण्यासाठी अधिक मासासारखी सर्वोत्तम पर्वणी नाही, कारण या मासाचं अधिष्ठान मी स्वतः घेतलं आहे. आणि म्हणूनच तर अधिक मास पुरुषोत्तम भगवान म्हणजेच भगवान विष्णूंची आपण जास्तीत जास्त आराधना करतो, साधना करतो, असं म्हणून भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगू लागले त्या मासाचे महिमान. ऐके होऊनी सावधान, मलमास प्राप्त झालिया जाण, मांगल्य विधान लोपतीन, हो विवाह कार्य न होती उपनयन, आचार्य ती तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जान पै, तरी ऐसी पर्याय की जे कवन पुण्य दोषाळीजे, तरी ऐके कमळजे. सुगम भूमंडळी या अधिक मासामध्ये मुंज लग्न असे मंगल कार्य केले जात नाही. मग पापातून मुक्ती होण्यासाठी काय करावं ते मी आता तुला सांगतो. भगवान विष्णू पुढे म्हणाले, ब्राह्मणोसमुख मासित, ऐसी तो श्रुती गर्जत, ते ब्राह्मणमुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की, तरी ते ब्राह्मण मनसी कैसे, सांगतो तू जानसी ऐसे, वेदत्रय ज्ञान प्रकाश अनारिसे सर्वदाम. भगवान विष्णू म्हणतात, अधिक मासामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं दान करावं. दान कुणाला करावं? दान सत्पात्री असावं, दान ब्राह्मणाला करावं. जो नित्य स्नान संध्या करतो, जो विद्येचं अर्जन करतो, जो विद्येचं दान करतो, असा ब्राह्मण माझं मुख आहे. ब्राह्मणस्य वेदां मुख मासित, वेदांचा अभ्यासशास्त्र संपन्न असा जो विप्र आहे, जसा जो ब्राह्मण आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. अधिक मासामध्ये ज्याला कुणाचा पुण्याचा संचय करायचा असेल, पापातून मुक्ती मिळावी असं वाटत असेल, भगवान विष्णूंचा आशीर्वाद, माता लक्ष्मीची कृपादृष्टी ज्याला प्राप्त करायची असेल, त्यांनी अधिक मासामध्ये रोज सकाळी लवकर उठावं, नित्यक्रमानं स्नानसंध्या करावी, भगवान विष्णूंचे पंचोपचार पूजन करावे, त्यांना चंदन सुगंधी पुष्पे अर्पण करावी. प्रातःकाळी उठून या नित्य नेमाधिका क्रिया सारून या स्नान संध्या बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी, उपरी सापत्नीक ब्राह्मणाते, पाचारी भावाते, आसन देऊनी तयाते, पूजा विधानाते पैकी, जे अधिक मासामध्ये कुठल्याही दिवशी ब्राह्मण जोडपे यांना आपल्या घरी बोलवावे, त्याचं पूजन करावं, त्याचं यथोचित सन्मान करावा, यथाशक्ती दान दक्षिणा त्यांना द्यावी, शक्य झाल्यास मिष्टान्न भोजन त्यांना द्यावं, त्यांना संतुष्ट करावं, दानाचा संकल्प करून त्यांना वाण द्यावं, तांबूल विडा द्यावा. अशा पद्धतीने मनोभावे त्याचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
जणू लक्ष्मीनारायणालाच आपण आपल्या घरी बोलवलं आहे, त्याचं पूजन केलं आहे. नारायणाला, माता लक्ष्मीला स्मरून त्यांचं पूजन करावं. ऐसे पूजन करुनी बरवे, तयाचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मीनारायण जाणूनी नमस्कारावे, मग बोलवावे स्व आश्रमा. ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमान्यावरी, मग भोजन परिसावी. संपूर्ण महिनाभर जर आपण असं व्रत केलं तर ते सर्वोत्तम होईल. परंतु आपल्याला जर शक्य नसेल तर महिन्यातून कमीत कमी एक वेळेला अशा पद्धतीने आपण ब्राह्मण भोजन अवश्य द्या. काही शक्य नाही झालं, यथाशक्ती ब्राह्मणाला दान दक्षिणा द्यावी. शेवटी आपली श्रद्धा महत्वाची आहे. अशा पद्धतीने अधिक मासाचं व्रत जर आपण केलं तर आपल्या घरात दारिद्र्य कधीच येणार नाही, सौभाग्य नांदेल, अपमृत्यू होणार नाही. याकरिता ऐसे व्रत ना दारिद्र्य ना वैधव्य अपमृत्यू यतर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वयं भगवंत बोलिलासी. मलमास व्रतम नारिया करोती समुद्र नैधव्य दारिद्र्य पुत्र शोक कदाचन इति श्री अधिक मास महात्म्य पद्म पुराणीचे संबंध मनोहर सूत विरचित प्रथम अध्याय गोहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.